तर मित्रांनो, आपल्या या जीवन कदम ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारची ती घंटाही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेच मिळतील. शपथ दरवेळेस लेट असतो मी तर. झोपणारच आहेत मला तर वाटतंय. मीटिंग होती आमची एक आणि फायनली पोचलेलो आहे. नमस्कार मंडळी. लेट झाला. सॉरी दादा, सॉरी सॉरी सॉरी. सेलिब्रिटी काय यार, लाज होत आहे मला. बरं, चालू करायचं. येस. सॉरी, खूप वेळ झाला. मेन विषयाला हात घालूयात. JKB आणि हे ना ती प्रिंट एक्झाम घेऊन गेलाय दादा त्याच्यामध्ये. घेऊन जा. प्रिंट काढलं नाही. चांदणला शूज फाटलाय. कोल्हापूरला बहिणीने दिलेला गॉगल हरवलाय. तू काय कॅमेरावर सांगतो झाल्या. दादा शूज आहे ना? हो, बघितलं नाहीस तू? ये ना. अरे, पाहिजे ना आपल्याला भावा शूज. आईच्या गावात हो. असलं मग असलं तर भेटलं तर काय पुन्हा फाटायचं नामोनिशाणच नाही कधी. तर मी आहे आत्ता अल्डोज ॲडव्हेंचर या डोंबिवलीमध्ये नुकतंच ओपन झालेल्या शॉपमध्ये, जे शॉप ट्रेकिंग संदर्भाच्या सगळ्या गोष्टी, सगळ्या ॲक्सेसरीज या शॉपमध्ये भेटतात आपल्याला. सो हे सगळे शॉप्स डोंबिवलीजवळ आलेत, म्हणजे सगळ्यांनाच फायद्याचं आहे हे. तर अल्डोज ॲडव्हेंचर म्हणजे काय की दादा आता सांगेलच, पण आता आपण इथे व्हिडिओ कशासाठी बनवतोय किंवा ट्रेक विथ चेकवी म्हणजे काय हे कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की हे चालू करण्याचा जो मेन उद्देश हा आहे की मला भरमसाठ रिक्वेस्ट आलेले आहेत, भरमसाठ कमेंट्स आलेले आहेत की आम्हाला तुमच्यासोबत यायचं आहे. सो त्यांच्यासाठी मला पर्सनली ते सगळं मॅनेज करणं अजिबात शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मला हे करावं लागतंय. माझी म्हणजे पहिली अशी कधी इच्छा नव्हती की मला ट्रेक ग्रुप चालू करायचं आहे, असं कधी इच्छा नव्हती. पण मला खूप रिक्वेस्ट आलेले आहेत की मला तुमच्यासोबत यायचे आणि खूप लोक असे, त्यामुळे सगळ्यांना घेऊन शक्यच नव्हतं. ज्यांची इच्छा होती की JKB सोबत ट्रेक करायचा आहे किंवा JKB सोबत भटकायचं आहे, त्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. अल्डोज ॲडव्हेंचर हा आपला असा एक बेस आहे ज्याला आपण म्हणू शकतो की मुंबईमध्ये ज्या धर्तीवरती आपल्याला भटकंती कट्टा आहे किंवा एक इतिहासप्रेमी, गडप्रेमी, दुर्ग संवर्धक यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे. तर आपल्याला डोंबिवलीमध्ये किंवा कल्याण डोंबिवलीसारख्या रिजनमध्ये जिथे ही कम्युनिटी फार मोठी आहे त्यांच्यासाठी असा कुठलाही एक प्लॅटफॉर्म अवेलेबल नव्हता. तर नक्कीच अल्डोज ॲडव्हेंचर हा एक मीटिंगसाठी, शेअरिंगसाठी, डिस्कशन्ससाठी, या सगळ्या गोष्टींसाठी, सोशल वर्कसाठी एक प्लॅटफॉर्म आहे, एक स्टेज आहे असं तुम्ही समजू शकतात नक्कीच. आणि प्लस आपल्याकडे काय होतं की आपल्याकडे अवेलेबिलिटी जी आहे टेक्निकल प्रॉडक्ट्सची किंवा याच्यामध्ये जे काही सिरियस नोटवरती जे ब्रँड्स काम करतात या गोष्टींमध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये, तर त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते आपल्याला बरेचसे माहिती नसतात किंवा त्याची अवेलेबिलिटी शून्य असते. तर आपल्याकडे एक बऱ्याच साऱ्या असं म्हणता येईल की ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचे गिअर्स आणि ॲक्सेसरीज हे आपल्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्ही ते येऊ शकतात, बघू शकतात, हात लावून त्याला बघू शकतात, हवी आवडली तर तुम्ही विकत घेऊ शकतात, हे उद्दिष्ट आहे. आणि प्लस याच्याबरोबर जो एक प्रयत्न आहे की इतिहासाची जाणीव, संवेदनशील इतिहास किंवा इतिहासाविषयी संवेदना निर्माण करणं, तर हा एक मेन प्रयत्न आहे याच्यामागे की एक ही जी आपलं जे कुटुंब आहे हे अजून थोडंसं वाढवावं, याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्र व्हावं आणि या कुटुंबासाठी एक घर असावं. तर हा प्लॅटफॉर्म अल्डोज ॲडव्हेंचर हे एक आपलं घर आहे. आतापर्यंत आपण जेवढ्या पण गोष्टी आपण करत आलोय, तर गड हा नक्की काय आहे किंवा गडावर गेल्यानंतर आपण कोणत्या गोष्टी करायला हव्यात किंवा कोणत्या गोष्टी करू नयेत, तर ह्या प्रकारचं शिक्षण आहे. तर त्याला आम्ही पहिल्यांदा एक प्रायोरिटी देणार आहोत की कशा प्रकारे आपण लोकांना तर आपण घेऊन जातोच, पैसा कमवणं किंवा ह्या गोष्टी जर आपण थोड्याशा डोक्यातून जर बाजूला ठेवल्या तर लोकांना एक संधी आपण उपलब्ध करून देणार आहोत. आणि आपल्यासोबत लोकांना घेऊन जाऊन त्यांना योग्य मार्गदर्शन गडाविषयीचं हे तिथल्या तिथे मिळालं पाहिजे. त्याच्यामध्ये परप्रांतीय असला किंवा आपला माणूस जरी असला तरी त्याला योग्य ते मार्गदर्शन तिथे मिळणार. तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही हा एक छोटासा प्रयत्न करतोय. तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये सहभागी व्हा. अजून एक गोष्ट नक्की, आपण मॉरल ऑफ द स्टोरी थोडक्यामध्ये असं आहे की गड बघायचं एक तंत्र आहे, मंत्र आहे. ठीक आहे. तर आपले छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला सगळ्यांना सर्वपरिचित आहेत, आपल्या रक्तामध्ये आहेत, जन्मापासून आपल्या सगळ्या घराघरामध्ये आहेत या गोष्टी. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे आपले शेवटचे गड किल्ले आर्किटेक्ट, म्हणजे फोर्ट आर्किओलॉजी हा जो विषय आहे, एक सब्जेक्ट आहे, हा पूर्णपणे नष्ट झालेला आहे. किंवा शिवाजी महाराज हे कसे शेवटचे फोर्ट आर्किटेक्ट होते, तर या दृष्टिकोनातून आपला ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप जास्त अंतर्भाव केलेला आहे या गोष्टींचा. तर आता हे सगळे जे काही ट्रेक्स होतील इथून पुढे, तर त्या ट्रेक संदर्भातची माहिती, इव्हेंट्स कधी असतील,
कुठल्या डेट्स असतील, काय होईल, सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या JKV आणि अल्डोज ॲडव्हेंचरचे फेसबुक पेजेस आहेत, जे आपल्याला खाली तुम्हाला लिंकमध्ये देईन मी. त्या पेजेसवरती तुम्हाला इव्हेंट्स दिसतील. इव्हेंट त्यांच्या पेजवरती असेल किंवा आपल्या JKVच्या पेजवरती असेल, पण इव्हेंट असेल आणि त्या इव्हेंटला तुम्ही इंटरेस्टेड असाल तर इंटरेस्टेड बोला, यायचं असेल तर डेफिनेटली गोईंग करा आणि तिथे आम्ही काही कॉन्टॅक्ट्स देऊ. त्या कॉन्टॅक्ट्सवरती कॉन्टॅक्ट करून तुमच्या एंट्रीज कन्फर्म करू शकतात. त्याचबरोबर इन फ्युचरमध्ये आपण फॉर्मसुद्धा तयार करणार आहोत. जसं की आपल्याकडे एक ऑलरेडी फॉर्म बनवलेला आहे. फिजिकली एक फॉर्म आहे ज्याच्यावरती तुम्ही आल्यानंतर तो फॉर्म भरून घेतला जाईल, ज्याच्यामध्ये सगळ्या सेफ्टी आपल्याला मॅनेज करायच्या. तर ह्या सगळ्या गोष्टी असतील, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत मित्रांनो, सगळ्या करणार आहोत आपण. त्यासाठी तुम्ही सगळेजण साथ द्या आम्हाला. तर आशा करूयात सगळेजण आपल्याला जोडले जातील, साथ देतील आणि हा जो प्रयत्न आहे तो सार्थकी ठरवतील. कारण की हीच महत्त्वाची गोष्ट आहे, हा पाया आहे आपला आणि नक्कीच या छोट्याशा झाडाला आपल्याला वटवृक्ष बनवायचं आहे आणि ही जबाबदारी सर्वांची आहे. आणि ज्यांना ज्यांना काही आपल्याला सजेशन द्यायचे असतील, ज्यांना ज्यांना आपल्याला मदत करायची असतील ते नक्कीच करू शकतात यामार्फत. तर तुम्हाला JKV सोबत भटकंती जर करायची असेल ना आणि तुम्हाला हा जो प्लॅन कसा वाटतोय ते नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. कारण की कमेंट केल्यानंतर आम्हाला समजेल की नक्की तुमचं काय मत आहे याच्या संदर्भात. सगळ्यांना मिळणार आहे चान्स. फक्त एक गोष्ट असणार आहे की लिमिटेड सीट्स असतील. आम्ही भरमसाठ घेऊन जाणार नाही आहोत. आम्हाला जेवढे मॅनेज होतील तेवढेच ग्रुप लोकांना घेऊन जाणार आहोत. जास्तही आम्हाला 20 लोक जरी असतील ना तरी आम्ही त्यांना घेऊन जाऊ. कारण की आमचा उद्देश हा आहे, जेवढे लोक घेऊन जातील ती लोक येताना व्यवस्थित येतील आणि तिथून काहीतरी घेऊन येतील. सो नक्कीच तुम्ही आमच्या ह्या प्रयत्नाला साथ द्याल. तर भेटूयात JKVच्या पहिल्या भटकंतीला. तोपर्यंत